भगवंताने सांगितलं, त्या गोकुळामधले कोणीही ऐकत नव्हतं. भगवंताने सांगितलं की आता जिल्हाबंदी करा तुम्ही, आणि जिल्हाबंदी करा असं म्हटल्याच्या नंतर जिल्हाबंदी केली. आणि जिल्हाबंदी केल्याच्या नंतर 1 ते 2 दिवस झाले. भगवंताने गोपाळांना सांगितलं की तुम्ही लक्ष ठेवा, जर माल गोकुळाच्या बाहेर गेला तर लगेच मला सांगा. असं म्हटल्याच्या नंतर गोपाळ लक्ष ठेवू लागले. भगवंताने त्यांना सांगितलं की तुम्ही आता हा मालच गोकुळाच्या बाहेर जाणार नाही, तुम्ही आपल्या तब्येती बनवा आता, कारण आपल्याला तब्येती बनवून फार मोठं असं कार्य करायचं आहे. असं सांगितल्याच्या नंतर सर्व गोपाळ म्हणाले, देवा तुम्ही म्हणाले तसं आम्ही करू. आणि सांगितल्याच्या नंतर गोपाळ लक्ष ठेवू लागले. अहो 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, जवळपास महिना होऊन गेला, पण त्या गोपाळांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली नाही. परत भगवंताने सर्व गोपाळांना बोलून घेतलं आणि त्यांना विचारलं, का रे 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, असं म्हणता म्हणता महिनाही निघून गेला, पण तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली नाही. का सुधारणा? तुम्ही खात नाही का? घरचे खायला देत नाही का तुम्हाला? त्यावेळेस गोपाळ म्हणाले, देवा तुम्हाला काय सांगावं, तुम्ही जिल्हाबंदी केली, पण तो माल चोरून का होईना तो माल मात्र मथुरेला जात आहे. लॉकडाऊन मध्ये सर्वांनी अनुभव घेतलाच आहे, माल कसा जातो आणि कसा येत असतो. विठ्ठल. अशा प्रकारे चोरी होऊ लागली आणि तो माल तरीही तो मथुरेमध्ये जात होता. आणि भगवंताने अनेक दिवस काढले, पाहतच राहिले. आणि काही दिवसांनी भगवंताने ठरवलं की आता गप्प बसून चालणार नाही. आणि भगवंताने आपलं पाऊल जे आहे ते राजकारणामध्ये उतरवलं. आणि भगवंताने गोपाळांना सांगितलं की आता आपण चोरी केली पाहिजे आणि चोरी करायची असं भगवंताने आपल्या गोपाळांना सांगितलं. त्यावेळेस गोपाळ म्हणाले, देवा तू तर धर्माची स्थापना करण्याकरिता आला आहे आणि तू आम्हाला चोरीसारखं अधर्म असं पाप सांगत आहे. ब्रह्महत्या सुरापानम. देवा चोरी करणं हे ब्रह्महत्येचं आपल्याला पाप लागत असतं आणि तू तर आम्हाला अघोर असं पाप आमच्याकडून करून घेतोस. त्यावेळेस देव म्हणाले, तुम्हाला मिळत नाही जी गोष्ट तुम्हाला मिळत नाही, जी गोष्ट आपलीच असून आपल्याला देत नाही, ती गोष्ट कशी का असना ती आपल्याला मिळली पाहिजे, म्हणून आपण चोरी करायची. विठ्ठल. देव म्हणाले की मी नक्कीच धर्माची स्थापना करता आलो आहे, पण धर्माची स्थापना करण्याकरता आलो, जर तुम्हाला जे पाहिजे तेच मिळत नसेल तर मग धर्माची स्थापना करून काय उपयोग. अशा प्रकारे भगवंताने सांगितले सर्व गोपाळांना की आपल्याला त्या चोरी करायला जायचं आहे. मग भगवंताने किती कारणास्तव चोरी केली हो? तर भगवंताने 4 कारणास्तव चोरी केली. पहिलं कारण म्हणजे राजकारण, दुसरं कारण म्हणजे धर्मकारण, तिसरं कारण म्हणजे भक्ती कारण आणि चौथं कारण म्हणजे अध्यात्म कारण. भगवंताने असे 4 कारणास्तव चोरी केली. राजकारणामध्ये भगवंताने सांगितलं की आता हे राजकारण चालू आहे आणि हे राजकारण आपण बंद केलं पाहिजे, म्हणून आपण चोरी केली पाहिजे. कारण तो माल आपल्याला मिळत नाही, तो माल आपल्याला खायला पाहिजे, तो आपल्याला भेटायला पाहिजे आणि आपलं ते कर्तव्य आहे. भगवंताने राजकारणामध्ये सांगितलं आहे. भगवंताने धर्मकारण सांगितलं, अरे मी तर धर्माची स्थापना करण्याकरता आलो आहे आणि जर तुम्हाला धर्मात राहून जर तुम्हाला हेच मिळत नसेल खाण्यासाठी, जो माल आपला आहे तो मथुरेला विकण्याकरता जात आहे, मग धर्माची स्थापना करून काही उपयोग आहे का? तर नाही. भगवंत म्हणाले निश्चितच धर्माची स्थापना करू, पण
केव्हा? जेव्हा आपला माल जो आपला आहे तेव्हाच. भगवंताने भक्ती कारण सांगितलंय. भक्ती कारणामध्ये भगवंत म्हणतात की गोप गोपी माझी भक्ती करत आहे. त्यांना वाटतं की मी त्यांच्या घरी यावं, त्यांच्या घरी येऊन जे काही त्यांनी तूप जे आहे, ते लोणी जे आहे, जे त्यांनी करून ठेवलं आहे ते सर्व माझ्यासाठीच केलं आहे. मी जर त्यांच्या घरी गेलो, त्यांना असं वाटतं मी जर विठ्ठल, त्यांना वाटतं की मी घरी यावं आणि घरी आल्याच्या नंतर जे त्यांनी सुंदर असं लोणी तयार करून ठेवलं आहे ते लोणी प्रसाद म्हणून मी खावं. कोणाला वाटतं असं? गोपींना वाटतं. अध्यात्म कारणामध्ये सांगितलं आहे की हे नवविध भक्ती आहे आणि जे नवविध भक्ती आहे ते या अध्यात्म कारणामध्ये भगवंताने सांगितली आहे. विठ्ठल, अशा प्रकारे भगवंताने चोरी केली आणि सर्व गोपांना आता सोबत घेतलं आणि सर्वांसोबत मीटिंग घेतली आणि मीटिंग बैठक झाल्याच्या नंतर देव म्हणाले की आता आपल्याला उद्याला चोरीला जायचं आहे. असं म्हटल्याच्या नंतर सर्व गोपांना आनंद झाला आणि सर्व आनंदाच्या भरामध्ये ज्ञानोबा तुकाराम सुंदर अशी पावली घेतली. सर्वजण नाचू लागले, आनंद आपला व्यक्त करू लागले आणि आनंद व्यक्त करत असताना सर्वांना सांगितलं. देव म्हणू लागले, अरे तुम्ही जर असे करू लागला तर ती चोरी आपली ही होणार नाही. त्यासाठी आपल्याला हळूहळू जावं लागेल. हळूहळू चला, 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 हळूहळू चला,